साल 2009 मध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात 4 आरोपींची इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 जून 2009 रोजी प्रवीण रमेश धुमाळ मयत तसेच राजेंद्र भीमराव लाड, अनिल भैरू आजगेकर व बजरंग शंकर परदेशी यांनी लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप करत हातकणंगले पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 323, 324, 325, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायालयात सुरू होती। मात्र फिर्यादीच्या साक्षीमध्ये कोणतेही ठोस तथ्य आढळले नाही। तसेच आरोपी विरुद्ध कोणताही विश्वासार्ह पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला नव्हता। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट सनी बागडे व ॲडव्होकेट MU जमखंडी यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला। युक्तिवाद ग्राह्य धरून व सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे।